नमस्कार. मी स्वप्ना उपासनी. माझ्या समिता मोठी क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. मला नेहमी कमेंट येतात की मेकिंग व्हिडिओ शेअर करा. तर माझ्याजवळ जे मेकिंग व्हिडिओ असतात ते मी तुमच्याशी नक्की शेअर करते आणि जे नाही आहे ते मी बनवून तुम्हाला नक्की शेअर करेन. तर चला, आज आपण ही महिरप मी पोस्टवर टाकलेली होती आणि यासाठी मेकिंग व्हिडिओसाठी रिक्वेस्ट आली होती कमेंटमध्ये. तर मी हा मेकिंग व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आहे. तर चला सुरू करूया. ही महिरप बनवायला एकदम इझी आहे आणि खूप कमी वेळात बनते आणि आपण इझिली बनवू शकतो आणि दिसायला फार नाजूक आणि खूप सुंदर दिसते. तर चला सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे लाल आणि हिरवे मोती. मी इथे रेड आणि ग्रीन, लाल आणि हिरवे मोती घेतलेले आहे. यामध्ये मी पोपटी आणि पिंक म्हणजे पॅरेट ग्रीन आणि पिंक कलर, गुलाबी कलर हे घेतले. कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता, पण 6 नंबरचे मोती मी इथे वापरलेले आहे. आणि क्रीम कलरचे मोती यामध्ये मी व्हाईट घेतले आहे. यामध्ये व्हाईट, पॅरेट ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन मी वापरलेलं आहे. आणि ही जी आपण बनवणार आहोत यामध्ये आपण क्रीम आणि रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आपण वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या आवडीनुसार ते कॉम्बिनेशन चेंज करू शकता. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम सुई आणि दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि दोऱ्याला एका भागाने गाठ मारून घ्यायची आहे. सर्वात आधी आपल्याला हे फूल जे आहे हे बनवायचे आहे. यासाठी आपण हे जे मधातील एक सर्कल आहे हा आपण बनवणार आहे. यामध्ये ही जे व्हाईट कलरचे मोती आहे 8 घेतलेले आहेत. तर असे 8 मोती आपल्याला धाग्यामध्ये घेऊन घ्यायचे आहे. हे पहा, क्रीम कलरचे 8 मोती. मी यात घेतले आहे. आता आपल्याला हा जो सगळ्यात पहिला घेतलेला क्रीम कलरचा मोती आहे यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. याप्रमाणे हा जो मोती होता यातनं आपण सुई जी आहे जिथं नॉट होती आपली त्या नॉट मधनं आपण वरच्या भागाने ओढून घेतलेली आहे. या प्रकारे एक सर्कल आपला तयार होईल. आता दुसऱ्या मोत्यातनं धागा जो आहे वरच्या भागाने ओढून घ्यायचा आहे. या प्रकारे हा सर्कल आपला रेडी झालेला आहे. आता हे ज्या पाकळ्या आहे आपण ते करणार आहे. त्यासाठी आपल्याला एक ग्रीन, एक रेड आणि पुन्हा एक ग्रीन असे 3 मोती घेऊन घ्यायचे आहे. एक रेड, एक ग्रीन, आता ज्या मोत्यातनं आपण सुई वरच्या भागाने काढलेली होती त्याच मोत्यातनं पुन्हा, हे मी इथनच काढलेली आहे, याच मोत्यातनं पुन्हा त्याच भागाने वरच्या भागाने आपल्याला मोती सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे. ज्या मोत्यातनं आपण सुई काढलेली होती त्याच मोत्यातनं पुन्हा त्याच डायरेक्शननी आपल्याला सुई वरच्या भागाने काढून घ्यायची आहे. आता एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातनं सुई या मोत्यातनं घालून त्याच्या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. म्हणजे आपल्याला हा मोती सोडून द्यायचा आहे आणि यातनं सुई काढायची आहे. आता पुन्हा एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन, एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन. पुन्हा ज्या मोत्यातनं आता सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं पुन्हा सुई आपल्याला परत त्याच प्रकारे बाहेर काढायची आहे. या मोत्यातनं सुई निघालेली होती त्याच मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. या प्रकारे हे असं तयार होईल. प्रत्येकदा आपल्याला सुई आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुन्हा या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सोबत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, एक मोती सोडून या मोत्यातनं. आता पुन्हा एक ग्रीन, एक रेड, एक ग्रीन, पुन्हा हा एक मोती सोडून दिला की यातनं आपल्याला पुन्हा
धागा जो आहे वरच्या भागाने पुन्हा परत तसाच काढून घ्यायचा आहे. आता पुन्हा या मोत्यातनं आणि या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा एक आणि हा दुसरा मोती. आता पुन्हा आपल्याला आपण एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती घेतलेला आहे आणि ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच मोत्यातनी वरच्या भागाने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. या प्रकारे इथे आपला जो एक फूल आहे हा तयार झालेला आहे. आता सुई जी आहे आपल्याला या ग्रीन ज्या मोत्यातनं निघाले त्यातलाच एक ग्रीन आणि एक रेड मोत्यातनं आपल्याला वरच्या भागाने काढून घ्यायची आहे. हे पहा, आपण कोणत्याही मोत्यातनं काढू शकता, पण आपल्याला या रेड पर्यंत आपल्याला सुई आणायची आहे. आपण या भागाने काढू शकतो, या भागाने काढू शकतो. आता सुई रेड मोत्यातनं आपण काढलेली आहे. आता आपल्याला एक क्रीम, एक रेड आणि पुन्हा एक क्रीम, एक क्रीम, एक रेड आणि पुन्हा एक क्रीम घेऊन ज्या रेड मोत्यातनं आपण सुई काढलेली होती त्याच रेड मोत्यातनं पुन्हा आपल्याला सुई त्याच दिशेने त्याच डायरेक्शनने काढून घ्यायची आहे. ही पहा, या प्रकारे आपलं रेडी होईल. आता सुई या क्रीम म्हणजे ज्या डायरेक्शनने आपला धागा निघालेला आहे ना, दोरा निघालेला आहे त्याच डायरेक्शन मधला क्रीम आणि रेड त्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. हा क्रीम मधनं मी काढलेली आहे. आता रेड, ही रेड मधनं. आता हे आपलं एक फूल जे आहे ते तयार झालं आहे. असं सेम आपल्याला आता इथे पण बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण एक ग्रीन, एक क्रीम आणि पुन्हा एक ग्रीन असे 3 मोती घेऊन घेणार आहोत. एक ग्रीन, क्रीम आणि पुन्हा ग्रीन. आता ज्या रेड मोत्यातनं सुई बाहेर निघालेली आहे त्यातनंच पुन्हा त्याच डायरेक्शनने आपल्याला सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. या प्रकारे इथंना घेतली आपण, पुन्हा इथंनाच काढलेली आहे. आता ज्या दिशेने ज्या डायरेक्शनने सुई आहे तिथला वरचा ग्रीन आणि क्रीम या मोत्यातनं, हा ग्रीन मोती यातनं आपण सुई काढलेली. आता या क्रीम मधनं आता पुन्हा आपण हा सर्कल बनवणार आहोत. तर त्यातला एक मोती तो ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता आपल्याला आपण 8 मोत्यांचा हा सर्कल बनवला होता, तर इथे आपल्याला ओन्ली 7 मोती आता घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 मोती आपण घेतलेले आहे. आता ज्या क्रीम मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच मोत्यातनं पुन्हा त्याच डायरेक्शननी, सेम डायरेक्शननी आपल्याला सुई जी आहे ओढून घ्यायची. पुन्हा एक सर्कल रेडी झाला. आता पुन्हा सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे. 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. या मोत्यांना सोडून त्याच्यानंतरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन, एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती घेऊन ज्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्यातनंच आपल्याला वरच्या भागाने काढायची आहे. आता पुन्हा पुढचे 2 मोती, पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. आपल्याला ही जी पाकळी आहे एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून, एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून, आपण हे 8 मोती घेतलेले आहे. तर आपल्याला 4 पाकळ्या बनवायची आहे. पुन्हा एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती, ग्रीन, रेड आणि ग्रीन मोती घेऊन पुन्हा त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेरच्या भागाने काढून घ्यायची आहे. आता पुन्हा 2 क्रीम कलरचे मोती त्यातनं सुई बाहेर निघेल. पुन्हा आपल्याला एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती घेऊन सुई जी आहे सेम डायरेक्शननी काढून घ्यायची आहे. आता बघा, आपली सुई जी आहे ही इथे आहे आणि आपल्याला ही इथना या सगळ्या मोत्यातनं करून इथे न्यायची आहे. तर त्यासाठी आपण या क्रीम मोत्यापर्यंत आपल्याला सुई ओढून आणायची आहे.
एक एक करून आपल्याला सगळ्या मोत्यातनं सुई क्रीम कलरच्या मोत्यातनं काढायची, इथपर्यंत आणायची आहे. आता ज्या भागाने सुई आहे, हा ग्रीन आणि हा रेड, यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, आपली सुई इथे होती, आपण हे शेवटची पाकळी बनवली होती, सुई आपली इथे होती. आपण इथं ना या 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 आणि या, म्हणजे 1 2 3 4 5 6, 6व्या मोत्यापर्यंत सुई आणून मग या ग्रीन आणि या रेड मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता सेम प्रोसिजर आपल्याला जशी आपण इथं केले होते तेच आपल्याला पुन्हा रिपीट करायची आहे. एक क्रीम, एक रेड आणि एक क्रीम घेऊन आपल्याला पुन्हा जे सेम प्रोसिजर आपण हे 2 फूल बनवले असेच आपल्याला हे फूल बनवत जायचे आहे. मीही बनवते आणि तुम्ही बनवा. इथे माझे 11 फूल जे आहे ते बनवून रेडी झाले आहे. आता जे 12व्या नंबरचं फूल आहे ते मी थोडं मोठं बनवणार आहे. बनवायचं आपल्याला सेम आहे, पण हा सर्कल जो आहे आपण 8 मोत्यांचा घेतलेला होता, हा आपल्याला आता 12 मोत्यांचा करायचा आहे. इथे ज्या 4 पाकळ्या आल्या त्याच्या ठिकाणी 6 पाकळ्या. तर आज तुम्ही पण 11 फुलापर्यंत बनवून घ्या. तुम्हाला लेंथच्या अकॉर्डिंग तुम्ही हे जे नंबर ऑफ फ्लावर्स आहे हे वाढवूही शकता. मी 11 घेतलेले आहे आणि 12व्यामध्ये मी मोठा फूल बनवलेला आहे या प्रकारे. तर चला, आता आपल्याला धाग्यामध्ये एक ग्रीन, एक क्रीम आणि एक ग्रीन मोती घेऊन घ्यायचे आहे सेम, आणि ज्या लाल कलरच्या मोत्यामधनं सुई निघाली होती त्याच मोत्यातनं पुन्हा वरच्या भागाने काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्या. आता या क्रीम ज्या डायरेक्शननी सुई आहे त्याच डायरेक्शनच्या साईडचा ग्रीन मोती आणि त्यावरचा क्रीम मोती, यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. या प्रकारे. आणि आता जिथे आपण 7 क्रीम कलरचे मोती घेतलेले होते तिथेच आपल्याला 11 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे. 11 मोती मी घेऊन घेतलेले आहे. आता ज्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई निघाली होती त्याच मोत्यांना पुन्हा वरच्या भागाने आपल्याला सुई जी आहे ती ओढून घ्यायची आहे. सेम फूल जे आहे आपल्याला बनवायचं आहे, फक्त 8च्या ठिकाणी आपण 12चं सर्कल घेणार आहोत. पुन्हा 2 मोत्यातनं सुई वरच्या भागाने काढून घ्यायची आहे. इथे पण एक मोती सोडून आपल्याला एक पाकळी बनवायची आहे. पुन्हा सुईमध्ये एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती घेऊन ज्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच मोत्यातनं पुन्हा वरच्या भागाने सुई आपल्याला ओढून घ्यायची आहे. पुन्हा पुढच्या 2 मोत्यातनं सुई वर काढायची आहे. एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन घेऊन ज्या क्रीम मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच मोत्यातनं वरच्या भागाने सुई काढून घ्यायची. आता मी एका आणि ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे त्यातनं त्याच्या वरचा आणि त्याच्या वरचा म्हणजे तिसऱ्या मोत्यातनं सुई काढती आहे. पुन्हा आपल्याला सुई जी आहे सुईत एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन मोती घ्यायचा आहे आणि ज्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच डायरेक्शननी, सेम डायरेक्शननी आपल्याला जी सुई आहे काढून घ्यायची आहे आणि त्यासोबत पुढचे एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातनं सुई ओढून घ्यायची आहे. 1 2 3 4 पाकळ्या आपल्याला झालेल्या आहे. आणखी आपल्याला 2 बनवायचे आहे. पुन्हा एक ग्रीन, एक रेड आणि एक ग्रीन घेऊन त्याच मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढचे 2 मोती. तर शेवटची पाकळी आपण बनवणार आहोत. त्यासाठी एक ग्रीन, एक रेड आणि अगेन एक ग्रीन आणि ज्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच मोत्यातनं आपण काढून घेणार आहोत. सेम फ्लावर थोडंसं मोठ्या साईजचं बनलेलं आहे. आता सुई आपली इथे आहे. आपल्याला या सर्व मोत्यातून काढून या म्हणजे हा
ही जी कळी गेली यातनं 1 2 3 या तिसऱ्या रेड मोत्यातनं काढायची आहे. त्यासाठी आपण या सर्व क्रीम मोत्यातनं सुई काढून घेऊ. आपली सुई इथे होती. 1 2 3 4 5 6 7 सातव्या मोत्यातनं आपण सातव्या क्रीम कलरच्या मोत्यातनं आपण सुई वरच्या भागाने काढली आहे. आता ज्या डायरेक्शनने सुई आहे त्या डायरेक्शनचा जो ग्रीन मोती आहे त्यातनं आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यावरचा रेडवाला. आपली अर्धी महिरप तयार आहे. असं सेम आपल्याला पुढे करत जायचं आहे. याचप्रमाणे आपल्याला पुढे ही विणत जायची आहे. आता हा जो मोठा फ्लावर झाला याच्यानंतर आपल्याला हे पुन्हा छोटे 11 फ्लावर बनवायचे आहे. आपली जी महिरप आहे ती बनून रेडी असेल. तर तुम्ही नक्की करून पहा. ती अशी दिसेल. हा मधला भाग आहे आणि हे पुन्हा या प्रकारे ही अशीच महिरप आपल्याला इकडे विणत जायची आहे. ही अशी दिसेल. तर बनवायला खूप सोपी आहे आणि खूप लवकर बनते. तुम्ही बनवून पहा आणि कशी वाटली ती मला नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.